आई जारीमरी प्रसन्न तीसगावकरांचा शंकर बघा सुंदर असा कालच्या मैदानामध्ये आपण गट काढलेला त्यांनी आणि त्याचा व्हिडिओ घ्यायला विसरलो होतो. आज बैल मैदानामध्ये आहे आदतच्या पण आज पळणार नाही तरी आपण दादांशी बोलूया. सांगा काल जो नियोजन केला होता आपण तो काल आमचा 14 मध्ये गटपास झालेला अंतरात. कुठला बैल घेतला होता? आपला पक्ष होता गुले पाटलाचा. धुलेपारचा पक्ष. आणि नियोजन कधी झाला होता तो पक्षाचा? नियोजन आमचे सरपंच ढवलचे रणजित भैया सरपंच त्यांनीच केलं होता आणि शाहरुख भैया मुलांनी त्यांनीच केलं होतं नियोजन. आता शंकर मुंबईवरून इकडे कधी आलाय? मुंबई येऊन आता 15 दिवस झाले असतील. इकडेच आहे. इकडे इकडे कोणाकडे ठेवलाय? ढवळला असतो ढवळला आहे. सरपंच. आणि बघा मला वाटतं बऱ्याचशाच मैदानामध्ये गट काय सेमी काय गुलालामध्ये पण राहिलेला बैल आहे आणि लंपीच्या आजारावर मात करून तो बैल आपल्या मालकाचं नाव करतो, तुमच्या गावाचं नाव करतोय, काय बोलाल? नाही नाही, भरपूर नाव केलं त्याने आमचं आजपर्यंत. त्यांनी गाडी पण जिंकलेली आहे इताडला, तुम्हाला माहिती असेल. बरोबर आहे, फोर व्हीलरचा मानकरी राहिला आहे. इकडे 1 नंबरचा मानकरी आदत मध्ये, दुशामध्ये, ओपन मध्ये म्हणजे भरपूर त्यांनी हे केलेले आहेत. गुलाला गाडी भरपूर लागलेली आहे. बरोबर आहे. आणि जसं कालचा जो गट काढला होता खूप आनंद झाला होता, पण सेमीला नक्की काय झालं? घासाघाशी झाली? सेमीला घासाघाशी म्हणजे गाडी चांगली खालनं निघालेली. पाऊन मैदान पण गाडी पुढे होती आपली, पण पक्ष थोडा पायाला मार लागला शेकड्याचा. थोडा गाडी आमची तिथेच थोडी रिवर्स झाली. बरोबर आहे. आता महत्वाचा मुद्दा असतो ना, बैल चाऱ्या म्हणजे खेळामध्ये जसं बिनजोर केला असेल, 3 फेऱ्याचा असेल, त्याच्यानंतर गटाचा शंकर गटाचा सर्व खेळामध्ये हा पलतोय, काय बोलाल? नाही नाही नाही, मुंबईमध्ये पण तीच गती लावतो ना, इकडे पण हीच. आपला घाटावर असला तर धवळ आपला दादा ड्रायव्हर टर्डपचा हेच बसतात. ड्रायव्हर तेच बोलतो. आणि जसं मुंबईला आपला जो नाव होतं त्या नावाच्या विषयी सांगा ना. गावदेवी आई जरीमोरी प्रसन्न कुमार, नायरा त्र्यंबक गायकवाड, हेमंत पाटील, गणेश गायकवाड, तिस्कर फॅमिली या नावाने गाडी पळते आपली. बरोबर. मुंबईला पण मोठे मोठे बिंजोर म्हणजे लढती होतात किंवा टॉपला नाव सुद्धा असतं बिंजोरला. ना मुंबईला आम्ही कसं जास्त म्हणजे बिंजोरची शर्ती खेळतो. बरोबर. पेडगावच्या मैदानामध्ये गट काढला म्हणजे एक गारा मालकासाठी तो गुलाल आहे, काय बोलाल? नाही ना, भरपूर आनंद झाला. का गट काढला तो पण अंतरात काढला आणि पब्लिक पण भरपूर म्हणजे शंकरला भरपूर गती होती काल, तुम्ही बघितलं असेल. बरोबर आहे. आता चला थोडासा ड्रायव्हर विषयी पण चर्चा करतो. शंकर जो नियोजन असेल मित्रांनो, शंकर पळतोय पण शंकरला पळण्यामागं खूप जास्ती मोलाची साथ असते ती ड्रायव्हरची. दादा ड्रायव्हर तडपकर, काय बोलाल? काल सुंदर असा गट काढला होता. बैल बॅरिकेडवरलं पब्लिक दिसलं, बैल कडेला असो किंवा आतून असो, बैल शेजारच्या बैलाला 2 उड्या का होईना जास्त पाळणार. आणि बैल काल केलं. काल जरा पक्षाच्या पायाला लागलं सेमीला. तर काल 3 हिस्सा गाडी पुढे पोहोचली आपली सगळ्या गाड्या टाकून. पायाला लागल्यामुळं गाडी रिवर्स आली मोरल्या रानात. कायम तुम्हीच पळवता का? कायम गाठो मीच पळवतो. बरोबर. आणि जरी तुम्ही मुंबईला नाही आलं तरी मला वाटतं गाडी त्याची बघत असाल तिकडे. हो बघत नाही, मुंबईला घेऊन येतो बैल आम्ही. हा ना, मुंबईला आला तरी आम्ही शर्तीला येतो तिकडे. मुंबईला किती गाड्या पळवल्यात? मुंबईला गाडी नाही आणली ना अजून? बैल धरून असतो. पण यायला पाहिजे तुम्ही, कारण कसा मुंबईचा पण अनुभव येईल तुम्हाला. नाही आलतो एक बार हाणलेल्या गाड्या, पण नाही काय तिथं बरोबर. अनुभव कमी मुंबईत आपल्याला. बरोबर. आता जसं पैऱ्यांचं बघा, ड्रायव्हर पण असतं किंवा ड्रायव्हरशी बोलणं केलं जातंय की हा बैल घालायचा, तो बैल घालायचा, किंवा सल्ला घेतला जातोय, त्यावेळेला तुमचं काय मत असतं? म्हणजे असं सल्ला तर आपण विचारलं सांगतो बैलाचा कसं पोहोचतोय कसा नाही, पण नियोजन करणार बी स्ट्रॉंग आहे आमचं, त्यामुळे काय अडचण येत नाही नियोजनाला. बघा, म्हणजे कुठेतरी जर बैल पळत असला तर नियोजनाला कुठलीच प्रकारची अडचण नाही. आणि नामांकित बैलांमध्ये सुद्धा पळतोय. हो, नामांकितच बैलात बैल. जेव्हा जेव्हा मोठा मैदान असेल ना, तिथं नेहमी प्रत्येक मैदानामध्ये नेहमी हा नाव दिसतोय आम्हाला. मोठ्या मैदानात बैल आज पुत्र कुठल्या बैलाला कमी पडला नाही. म्हणजे मार खाल्ला असेल ते कोरेगाव, पुशेगाव, कुठल्या हिंद केसऱ्या जुना बैल पोळा बैल आज पुत्र कधी शेजारच्या बैलाला कमी पडला नाही. मोठ्या मैदानात असं छोट्या मैदानात कधी एखाद्या बारीनं होईल, पण मोठ्या मैदानात कधीच बैल तपल्या बाजू येऊन देत नाही. कडनं गाडी असू नाही तर आतून असू, तपल्या बाजू येऊन देत नाही मोठ्या मैदानात. बघा, म्हणजे हा अनुभव पण आपल्याला आहे. आणि जसं आता अजून काय वाटतं त्याचं भविष्य कसं वाटतं तुम्हाला? काय भविष्य म्हणजे बैल कडे पोतर पाळणार आहे, शेवट पोतर म्हातारपणा पोतर बैल पाळणार. कारण की आदतपणात बी चांगल्या म्हणजे बैल ही गेलता बघ, फेल होता बैल, मारायला झालता बैल, तसल्यातनं बैल वाचला, त्यामुळे बैल पाळणार आहे कडे पोतर. बरोबर. चला, सुंदर असा गट करून काल. आता बैल कुठे जाणार आहे? आता तुमच्याच बैल ढवळमध्येच जाणार आहे. दाजींपाशी बैल असतो आमच्या. बरोबर. आता कसं काय पुढचं नियोजन कुठे होणार आहे? पुढचं नियोजन आता 25ला पळेल. 25ला पळणार आहे. चला, तुम्हाला
सुंदर असा गट कारला पेडगावच्या मैदानामध्ये आणि 25 तारखेच्या पण नियोजनासाठी शुभेच्छा देतो आणि धन्यवाद. थांबतो.